तिची तब्येत खराब आहे. मग ते गेलो मार्केट साईडला मोसंबी ज्यूस घेतला. तर पोरांनी शाळेतनं घेतलो. म्हटलं चला आपली लालपरी घेतली, चला टाकला 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 टाकला. आमचा रस्ता इथला खतरनाक आहे ना थोडा. ओमकार म्हणला वा काय शूटिंग निघत आहे, वा वा धड 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 हलायला आले. म्हटलं हालू दे सोड. तर मग पुढे गेल्यावर बोलला पप्पा माझा हात दुखायला आला. म्हटलं तुझा हात दुखायला आला. हां म्हटलं एक मिनटं पुढं चल थोडं. घेतला हातात मोबाईल. हात दुखायल्यानंतर मी यांची दंगामस्ती चालू झाली बघा. इथनं काय काय वाटतं. हे शाळेतने आले, काय काय खायला आणते. त्यांची शाळेत बघा काय काय वाटप केले. शाळा सुधारली तुमची. शाळा सुधारली पण तुम्ही कधी सुधारणार आहे. काय काय प्यायला लागले. वा वा वा. कधी सुधारणार नाही. हे चुडेल कुणाचं रक्त प्यायला आल्या. नवऱ्याच्या बघा बघा मी निवांत झोपून आहे इकडे आराम वेगळा. चेहरा सगळं उतरल्यावर वाटते बघा. 2-2 गिलास घेऊन बसले. रक्त रक्त प्यायला लागले नवऱ्याच्या. थोडी 2 आहे म्हणून सगळं काम नवरा करतोय बघा. कपडे इकडे घरी. आमच्या पत्र्याच्या घर आहे छोटासा एवढा शॉर्टकटमध्ये. सगळी जिम्मेदारी त्यांच्यावरच आहे. सगळं तेच करतात. किंवा माझा छोटावाला तर शाळेत ना आलाय, मोठा खेळायला गेलाय आणि मी इथे आहे. काय तब्येत थोडी डाऊन झालेली आहे म्हणून ज्यूस पिते. घरात थोडी जिम्मेदारी आहे ना. सासू सासरे पण ओप झाले म्हणून सगळे घराची जिम्मेदारी दोघांवरच. थोडंसं मानसी विचार घेऊन घेऊन तब्येत डाऊन झाली. थोडंसं मन लागत नाही.